नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 12वीच्या युवक भारती विषयामधील 6वी कविता रंग माझा वेगळा सुरेश भट्ट लिखित ही कविता पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात सुरेश भट्ट लिखित रंग माझा वेगळा ही कविता। रंग माझा वेगळा या कवितेचे कवी सुरेश भट यांचे हे छायाचित्र। त्यांचं पूर्ण नाव सुरेश श्रीधर भट असं आहे। एवढंच नाही, गझल सम्राट या टोपण नावानेही ते ओळखले जातात। आता आपण सुरेश भट यांचा परिचय जाणून घेऊया। सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते। त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला, त्यामुळे त्यांना गझल सम्राट असे मानानं संबोधलं जातं। त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यामध्ये झाला। त्यांचे वडील श्रीधर भट्ट हे व्यवसायाने डॉक्टर होते। त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती। त्यांच्यामुळे सुरेश भट्ट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली। सुरेश भट यांनी ते 2.5 वर्षाचे असताना पोलिओची बाधा झाली होती, त्यामुळे त्यांचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता। या व्यतिरिक्त पाठ्यपुस्तकात स्वतंत्र सुरेश भट्ट यांचा परिचय दिला आहे। त्यांचा कार्यकाळ 1932 ते 2003 असा सांगितला आहे। मराठीतील सुप्रसिद्ध कवी, पत्रकार, संपादक, काही काळ वृत्तपत्रात वार्ताहर आणि साप्ताहिक बहुमतचे संपादक अशा पद्धतीच्या भूमिका साहित्याच्या क्षेत्रात सुरेश भट यांनी निभावल्या आहेत। रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात या संग्रहांनी त्यांच्या कवितांचं वेगळेपण आणि गझलकार म्हणून स्थानही निश्चित केलं आहे। त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितातून जाणवतं। माणसाचा दुटप्पी व्यवहार, स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील मूल्यहीनता, ची समाजाने केलेली मानहानी याविषयीचा प्रखर संताप ते व्यक्तही करतात। प्रेम कवितेतील त्यांची मृदू व हळूवार शब्दकळाही कधीकधी तीक्ष्ण, धारदार आणि उपरोधिक बनते। गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व दृढनिश्चयी प्रसार हे सुरेश भट यांचे काव्य परंपरेतील खरं योगदान आहे। गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात सुरेश भट यांचा सिंहाचा वाटा आहे, असा सर्व परिचय सुरेश भट यांचा पाठ्यपुस्तकामध्ये सांगितला गेला आहे। आता आपण सुरेश भट्ट लिखित काही पुस्तकांचा परिचय करून घेणार आहोत। अमर संगीत, त्यानंतर गझलेची बाराखडी, त्यानंतर सुरेश भट्ट नवे आकलन यांच्या नावावर हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे। त्यानंतर रसवंतीचा मुजरा, त्यानंतर सप्तरंग, त्यानंतर रूपगंधा या पुस्तकाचे हे चित्र, त्यानंतर गझल सम्राट या नावाने गझल हे पुस्तक लिहिले गेले, त्यानंतर हिंडणारा सूर्य, त्यानंतर रंग माझा वेगळा, झंझावात, सुरेश भट्ट लिखित ही सर्व पुस्तके, त्यांची छायाचित्रे, काफला, त्यानंतर रूपगंधा सुरेश भट्ट लिखित हे पुस्तक, त्यानंतर सुरेश भट्ट यांची निवडक कविता, सुरेश भट्टांच्या मराठी गझला आणि एल्गार अशा प्रकारची अनेक पुस्तकं लिहिण्याचं काम सुरेश भट्ट यांनी केलं आहे। तसेच सुरेश भट्ट यांच्या जीवनावरही विविध लेखकांनी पुस्तके लिहिण्याचं कामही पूर्ण झाले आहे। आता आपण रंग माझा वेगळा या कवितेचा आशय जाणून घेऊया। रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलेत आपणाला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते। सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभवही जगावेगळेच असतात। एरवी सर्वांना उन्हाच्या झळा लागतात, परंतु अशा जगावेगळ्या माणसाला सावलीच्याही झळा लागतात। दुःखाचा अनुभव तर नेहमीच असतो, परंतु कधी काळी मिळणारं सुखही अशा प्रकारे मिळतं की त्याने आनंद वाटण्याऐवजी दुःखच वाटतं। त्यामुळे गझलकाराला वाटत राहते की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केला आहे, परंतु अशाही परिस्थितीत दुःखांचा हसतमुखाने स्वीकार करत गेल्यामुळे दुःखांनाही माझा लळा लागला, असा गझलकाराचा अनुभव आहे।
त्याने स्वतःला माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हटले आहे. ज्यांचे आयुष्य नैराश्य अंधकाराने व्यापलेले आहे त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे असे तो जेव्हा नमूद करतो तेव्हा त्याची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते. सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य यासारख्या परस्पर विरोधी भावछटांमुळे अर्थाच्या दृष्टीने गझल वेगळ्या उंचीवर पोहोचते. अगदी योग्य ठिकाणी येणारे यमक, अनुप्रास यामुळे गझलेला अप्रतिम गेयताही लाभली आहे. अशा पद्धतीचा आशय रंग माझा वेगळा या कवितेमध्ये सुरेश भट यांनी मांडला आहे. आता आपण कविता वाचून घेऊया. कविता. रंगुनी रंगात साऱ्या, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी, कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. राहती माझ्या सवे, राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. कोणत्या काळी कळेना, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा. सांगती तात्पर्य माझे, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. माणसांच्या मध्यरात्री, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. अशा प्रकारची ही कविता. या कवितेत काही कठीण शब्द आणि वाक्प्रचार आले आहेत, त्याचे अर्थही आपण जाणून घेऊयात. या कवितेत आलेले काही कठीण शब्द. गुंता हा शब्द आलाय. गुंता या शब्दाचा अर्थ गुंतागुंत. त्यानंतर झळा नावाचा शब्द आलाय. झळा या शब्दाचा अर्थ गरम हवेचा झोत. त्यानंतर आसवे, आसवे म्हणजे अश्रू. त्यानंतर गीत, गीत म्हणजे गाणे. त्यानंतर तात्पर्य, तात्पर्य या शब्दाचा अर्थ सार, सारांश, निष्कर्ष असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पांगळा, पांगळा म्हणजे दिव्यांग. त्यानंतर सोहळा, सोहळा म्हणजे उत्सव किंवा समारंभ. त्यानंतर काही वाक्प्रचारही या कवितेत आलेत, जसे पाय मोकळा होणे असा एक वाक्प्रचार आला ज्याचा अर्थ आहे बंधनातून मुक्त असणे. त्यानंतर गळा कापणे असा एक वाक्प्रचार आला ज्याचा अर्थ विश्वासघात करणे असा या ठिकाणी सांगितला आहे. अशा प्रकारचे काही कठीण शब्द आणि काही वाक्प्रचार या कवितेत आले आहेत. आता आपण या कवितेचा प्रत्येक चरणानुसार भावार्थ जाणून घेऊया. कवितेचं पहिलं चरण. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कवितेच्या पहिल्या चरणात कवी सुरेश भट म्हणतात, स्वतःच्या कलंदर वृत्तीचं वर्णन करताना कवी सांगतात, सर्व रंगात रंगले तरी माझा रंग वेगळा आणि अनोखा आहे. सर्व रंगात रंगले तरी माझा रंग वेगळा आणि अनोखा आहे. माझं व्यक्तिमत्व साऱ्याहून वेगळं आहे. कुठल्याही गुंत्यात मी अडकलो, कुठल्याही गुंत्यात मी अडकलो तरी त्या बंधनातून मी मुक्त होतो म्हणजे होतोच. अशा पद्धतीचा अर्थ पहिल्या चरणामध्ये कवींनी मांडला आहे. कवितेचं दुसरं चरण. कोण जाणे कोठुनी, कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. कवितेच्या या चरणात कवी म्हणतात, मला कळले नाही कुठून आणि कशा सुखाच्या सावल्या माझ्याकडे आल्या, मला कळले नाही कुठून आणि कशा सुखाच्या सावल्या माझ्याकडे आल्या, पण मी असा संवेदनशील आहे की या सुखछायेच्याही माझ्या मनाला झळ्या लागतात.
या सुखछायेच्याही माझ्या मनाला झळा लागतात, सुखातही मला मानसिक वेदना होतात, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेची पुढची ओळ. राहती माझ्या सवे, राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कवितेच्या या चरणात कवी म्हणतात, माझ्या डोळ्यातले दुःखाश्रू गाण्याप्रमाणे, माझ्या डोळ्यातले दुःखाश्रू गाण्याप्रमाणे माझ्या सोबत सदैव राहतात. अश्रूच माझे गाणे होते, अश्रूच माझे गाणे होते. हे असे कशाचे दुःख मला होते की या दुःखालाही माझा लळा लागला. दुःखावरही मी माया करतो, दुःखावरही मी प्रेम करतो, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचे पुढील चरण. कोणत्या काळी कळेना, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. कवितेच्या या चरणात कवी म्हणतात, कोणत्या वेळी मला जीवनाचे भान आले, जाणीव झाली, हे मला कळलेच नाही, पण मी आयुष्य जगायला लागलो. तथापि माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्याने विश्वासघात केला. माझ्या इमानाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण. सांगती तात्पर्य माझे, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. कवितेच्या या चरणात कवी म्हणतात, चारी बाजूंनी या दिशा ही माणसे मला जीवनाचे सार सांगतात, नि माझी दिशाभूलही करतात. कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणतं, कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणतं, नि जो नीट पाहतो त्याला जग आंधळा म्हणतं. ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केली आहे, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं शेवटचं चरण. माणसांच्या मध्यरात्री, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, पाय माझा मोकळा. कवितेच्या या शेवटच्या चरणात कवी सांगत आहेत, जिथे जिथे अंधार आहे, दारिद्र्याचा काळोख आहे, अशा नैराश्याच्या काळ्या मध्यरात्री, अशा नैराश्याच्या काळ्या मध्यरात्री मी सर्वत्र तळपणारा सूर्य आहे. माझ्या विचारांना दिव्य तेज आहे. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. मी स्वतःसाठी किंवा माझ्या स्वार्थासाठी कधी पेटून उठत नाही. स्वार्थाचा उत्सव मी कधीही साजरा करीत नाही, असे कवी कवितेच्या या शेवटच्या चरणात सांगत आहेत. अशा प्रकारे कवी सुरेश भट्टांनी रंग माझा वेगळा या कवितेत स्वतःच्या ठोस आणि कलंदर व्यक्तिमत्वाचे गझलेतून चित्रण केले आहे. एवढंच नाही, हे चित्रण करताना दुःखातही पीडिताच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. नैराश्याच्या अंधारात सूर्यासारखी जिद्द पेटती ठेवणारी शेरांची रचनाही त्यांनी केली आहे. सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ही गझल म्हणजेच रंग माझा वेगळा अशी आहे. अशा प्रकारे आज आपण कवी सुरेश भट्ट लिखित रंग माझा वेगळा ही कविता समजून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्यासोबतच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.